मध्यरात्री प्रशांत कोरटकर याच्या छातीमध्ये कळा येऊ लागल्या आणि कोरटकरची वैद्यकीय तपासणी त्यामुळे मध्यरात्री केली गेली। वैद्यकीय तपासणीनंतर पुन्हा आता चौकशीसाठी त्याला इतरत्र हलवण्यात आले। कोरटकरने दिलेल्या माहितीची आता सत्यता पडताळणी सुरू आहे आणि त्यासाठी पोलीस रवाना झालेले आहेत। प्रशांत कोरटकरच्या छातीमध्ये मध्यरात्रीच्या दरम्यान कळा आलेल्या होत्या, त्यासाठी वैद्यकीय तपासणी झालेली आहे। आता सध्या प्रशांत कोरटकरच्या संदर्भात कोल्हापूरमध्ये ज्या घडामोडी घडतात त्यामध्ये चौकशीसाठी त्याला इतरत्र हलवण्यात आलेले आहे आणि कोरटकरने जी माहिती दिली आहे त्याची सत्यता पडताळणी करण्यासाठी पोलीस रवाना झाल्याचं कळतंय। प्रशांत कोरटकर संदर्भातली महत्त्वाची बातमी आपल्याला कोल्हापूरमधूनही कळतेय। सध्या प्रशांत कोरटकरची कोल्हापूर पोलिसांकडून चौकशी सुरू आहे। त्याच्या व्हॉइस सॅम्पल सुद्धा काल घेतले गेलेले आहेत, मात्र मध्यरात्रीनंतर त्याच्या छातीमध्ये कळा आल्याचं सुद्धा कळतंय। त्यानंतर पुन्हा एकदा वैद्यकीय तपासणी झालेली आहे आणि त्याची पुढची चौकशी सध्या सुरू आहे। 3 दिवसांची पोलीस कोठडी प्रशांत कोरटकरला दिलेली आहे। शिवछत्रपतींचा अवमान, त्याचप्रमाणे मराठा समाजाबद्दलचं वक्तव्य आणि जीवे मारण्याची धमकी इंद्रजित सावंत यांना या संदर्भातले आरोप त्याच्यावर आहेत आणि या संदर्भात ही सगळी चौकशी सध्या सुरू आहे। 3 दिवसांची पोलीस कोठडी आहे आणि आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक या कोल्हापुरातल्या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवलेत। आपण थेट जाऊया प्रतापकडे, आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आत्ताच प्रताप असं कळतंय की प्रशांत कोरटकरची वैद्यकीय तपासणी झाली मध्यरात्री आणि दुसरी गोष्ट त्यांनी जी माहिती दिली आहे त्याची सत्यता पडताळणी करण्यासाठी इतरत्र हलवण्यात आलेलं आहे। आपण पाहतो की काल दिवसभर या ठिकाणी प्रशांत कोरटकरची नॉनस्टॉप जी तपासणी आहे की चौकशी जी आहे ती करण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये आपण पाहतो की अनेक गोष्टींचा उलगडा जो आहे तो प्रशांत कोरटकर यांनी केलेला आहे। त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपण पाहिलं तर प्रशांत कोरटकर यांनी इंद्रजित सावंत यांना स्वतःच फोन केल्याचं सांगितलेलं आणि त्याचबरोबर मोबाईल डेटा सुद्धा स्वतः डिलीट केला अशा प्रकारची माहिती दिलेली आहे। त्याच्याबरोबर आपण दुपारच्या सत्रामध्ये बघितलं तर व्हॉइस सॅम्पलिंग देखील घेतलेलं आहे। दरम्यान आज म्हणजे रात्री उशिरापर्यंत आपण पाहतो की प्रशांत कोरटकर यांची चौकशी सुरू होती, पण मध्यरात्री मात्र कोरटकरच्या छातीत दुखू लागलं, त्यामुळे तातडीनं वैद्यकीय पथकाला पोलीस कोठडीच्या दरम्यान त्या ठिकाणी बोलवण्यात आलं आणि त्या ठिकाणी त्याची तपासणी करण्यात आलेली आहे आणि त्याला इतरत्र हलवण्यात आलेलं आहे। कुठं हलवलं या संदर्भात प्रचंड गोपनीयता पाळण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर आपण पाहतोय की प्रशांत कोरटकर यांनी जी माहिती दिलेली त्या माहितीच्या आधारे तपास करण्यासाठी पोलीस अधिकारी आता पुन्हा निघून गेलेले आहेत। ते नेमकं कोणत्या दिशेला गेलेले आहेत, कोणत्या शहरासाठी गेलेले आहेत या संदर्भात कुठल्या प्रकारची माहिती मिळालेली नाहीये, पण सध्याच्या घडीला मध्यरात्री प्रशांत कोरटकर याच्या छातीत दुखू लागलं, त्यामुळे त्याच्यावर वैद्यकीय जे काही तपासण्या करायच्या होत्या त्या तपासण्या केलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर आपण पाहतो की पहाटे 5 वाजताच्या दरम्यान प्रशांत कोरटकर याला राजारामपुरी पोलीस स्टेशनमधून इतरत्र हलवलेलं आहे। ठीक, धन्यवाद प्रताप दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी आणि वेळोवेळी अपडेट घडामोडी कोल्हापुरातून आपल्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।